बघा, ज्या वेळेला सृष्टीमध्ये अधर्म माजतो, धर्माचा व्याख्या काय आहे? ध्येय धारिते धर्म, मी जगल आणि त्याला जगू देईल. ज्या वेळेला माझंच भरलं पाहिजे असे कोण असतात? राक्षस. त्यांना कसे लांब लांब जात नसतात. आज जिकडं तिकडं काय झाले? राक्षस झाले. खा प्या मजा करा. आज आपली भारतीय संस्कृती काय आहे? मातृदेवो भव. आपली भारतीय संस्कृती काय आहे? आई बापा हो, प्रेम करा. मातृपितृदेवो, कुटुंब अवस्था. आज कुटुंबामध्ये 7 वार आहे, 8वा वार परिवार. आज परिवार राहिला नाही. आज काय झाले? बहीण भाऊ, आई वडील, आज जिकडं तिकडं नुसतं काय झालेली? तोडमोड झालेली. आज हे पाश्चात्य विचार आहे या आपल्या भारतामध्ये आलेले आहेत. काय? फक्त आपलं बघायचं, बाकीचं कोणाचं बघायचं नाही. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यांना धरून चालण्याची प्रवृत्ती, म्हणून आपली भारतीय संस्कृती ही सर्व जगाला उच्च मानली गेली. आणि हे जे आपले ऋषीमुनींनी काय काम केलं? जगा आणि जगू द्या. आपण सगळे मिळून जगू, एकमेकाचा विचार करू. मग ही भारतीय संस्कृती आपल्या जगाला पोचवायची. आणि ही संस्कृती पांडुरंग शास्त्री आठवलेंनी स्वाध्याय परिवार हा तो माझा भाऊ आहे, ती माझी बहीण आहे, एकमेकाला प्रेम करा, एकमेकाला सलोख्यानं वागा. या जगात आपण आलो आहे, काही आणलं नाही, काही न्यायचं नाही. ही गाडी बंगले हे सगळं जागीच राहणार आहे. पण आज काय झालं आहे? आज माणूस विसरला. आज ही मंत्री लोक आहे, यांना धुंदी चढली, पैसा आला आणि ते काय बोलतात, काय करतात हे त्यांनाही कळत नाही. हे त्यांनी भान ठेवा. आणि आपल्याला ह्या जगामध्ये जगायचं आहे. ह्या जगात आपण काय आणलं नाही, आपण निघून जाणार आहे. म्हणून सगळ्यांनी जगायचं आहे. ही संपत्ती इथंच राहणार आहे, आपल्याबरोबर काही येणार नाही. याचं प्रत्येकानं भान ठेवा आणि आपणही जगा आणि दुसऱ्याला जगू द्या. जय भैरवनाथ महाराज की जय.